पण राजकारणात यशोमती ते झिरो होते. ठाकूरांना तुम्ही लोकसभेसाठी विचारताय का? आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, त्याच्यामुळे हे सगळे चांगले लोक आले पाहिजे. बच्चू कडू जी येत्या काळासाठी जी मोर्चे बांधणी करताय त्याचं आकलन आम्हाला थोडं येऊ लागलेलं आहे. मला असं वाटतं पहिल्यांदा तर लोकसभा इलेक्शनच होणार आहे म्हणजे आगामी काळामध्ये आणि त्यानंतर विधानसभा होईल. त्यामुळे तुमचा पहिला फोकस हा लोकसभेकडे असणं हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही आत्तापासून मोर्चे बांधणी सुरू करताय आणि तुम्ही बरं काय रिस्पॉन्स काय आहे यशोमतीताईंचा या संदर्भात? नाही, माझं अजून काही बोलणं झालं नाही. आम्ही इथूनच सध्या आता टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून त्यांना पण मला तर म्हणजे ते तर रवी राणांनी तर उघडपणे सांगितलंय की यशोमती ठाकूर भाजप जॉईन करणार आहेत. कसं काय तुम्ही त्यांना वळवणार शिवसेनेकडे? ते मला माहीत नाही जॉइन करणार असं मी म्हणत नाही. आम्ही फक्त त्यांना आवाहन करतोय. रवी राणांना जॉइन करणार आहे त्यांची माहिती आहे. मी आवाहन करतोय. हा बरं, दोघांमधला फरक आहे. बरं. तुम्ही आवाहन करताय की तिथं जाण्यापेक्षा इथं लोकसभा लढा शिवसेनेकडून. नाही लोकसभा काय ते अधिक दुसरे पण काम हे आहे म्हणजे शिवसेना आहे आखरी. कसं आहे, हा राज्यातला आमचा नेता आहे. महाराष्ट्रातले मुंबईत, दिल्लीत जायची गरज पडत नाही. विनाकारण त्रासही कमी होतो ना. खळखटाक नको असं म्हणायचं हां. तुम्हाला. हं. चला म्हणजे अर्थात मला असं वाटतं की यशोमती ठाकूर यांचंही जे कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांच्या मतदारसंघ बांधणीसाठी मला असं वाटतं एक महिला असून त्यांनी फार महत्वाचं काम हं. तिथं केलेलं आहे आणि असा जर व्यक्ती तुमच्याकडे आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तर मात्र याचा शिवसेनेला आगामी काळामध्ये बिलकुल. फायदा चांगला फायदा नक्कीच होईल. होईल. म्हणजे बिलकुल नाकारत नाही त्या गोष्टी आणि त्यांना पण फायदा होईल. हम्म. असं नाही आहे एकाच जसं मला मी पाहतो का यशोमतीताईंना पण त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यांनी तो विचार केला पाहिजे. बघा आता गेल्या वेळी तुम्ही ठरवून माणसांना पाडलेलं आहे. हां, तुम्ही हां. यशोमतीताई सगळ्यांनी ठरवून कॅन्डिडेट पाडलेला होता लोकसभेचा. नाही तर त्यांनी यावेळी निवडून आणला कॅन्डिडेट. मी पाडलं. पण आता स्पष्टपणे सांगा की उद्या जर पक्षाने सांगितलं की नवनीत राणा ह्या उमेदवार असतील तर बच्चू कडू प्रचार करणार का? मी तर म्हटलंच प्रचार करणार. करणार ना? हं. जिंकवण्यासाठी. हां, प्रचार कशासाठी करायचा? बच्चू कडू अजूनही पूर्ण उत्तर देत नाहीये. ते असे म्हणजे आम्हा पत्रकारांना असं ठेवून देत आहेत डॉट्स, की तुम्ही तुमचे जोडा. प्रचार करणार तर हो प्रचार करणार. जिंकणार तर हो ते जिंकणार. पण कोणाला ते मात्र ते एका वाक्यात पूर्ण आता तुम्ही सांगा नवनीत राणा उभ्या राहिल्या भाजप शिवसेनेकडून, हं, तर आम्हाला प्रचार करावाच लागेल ना त्यांचा. हं. निवडून आणण्याची पण जबाबदारी असेल. वाह! ते आता दिली तर आपण घेऊ ना. पण मला सुपारी घ्यायची का निवडून आणायचं ते जसं आम्हाला भाजप किंवा जे त्यावेळेस हे येईल, आम्ही निवडून याची सुपारी घेऊ जसं आता आम्ही प्रवीण पोटेंना घेतली होती.